आपल्याला या ठिकाणी बघा 4th नंबरचं बघायला आपण which of the following produce is not equal to 14,040 divided काय 60 प्रोडक्ट्स म्हणजे इथं गुणाकार किंवा येणारं उत्तर आपलं इथला गुणाकार करायचा आणि इथं काय करायचं आपल्याला डिवायडेड करायचं। सर्वप्रथम काय म्हणते इथं आपल्याला दिलेले आहे की फॉलोविंग म्हणलं याचा अर्थ खाली पर्यायाकडे जावं लागलं आपल्याला अगोदर आणि या ठिकाणी असं सांगितलं की कोण बरोबर नाही इक्वल नॉट काय म्हणते इज नॉट इक्वल। मग आपण इथं 56 × 4 यांचं मल्टिपल किती आले इथं प्रोडक्ट्स किती आले 224 मग 2चे किती 234 आणि 3चे किती 234 आणि 4चं पण किती आले 234 म्हणजे आपल्याला सरळ सरळ दिसते कोण वेगळं आहे हे आहे का आहे तर इथे किती आहे 224 म्हणजे 224 उत्तर आहे। मग आपल्याला हेच बरोबर आहे की नाही म्हणून आपल्याला काय करायचं करून बघायचं इथं टेबल कितीनं भागायचं आपल्याला 60 नं डिवायडेड कितीनं करायचं आपल्याला 60 नं 60 × 60 60 म्हणजे 60 आता 62चं किती 170 आणि 63चं किती आहे 180 आणि 64चं 240 मी तर कितीचा बसेल इथं 100 किती घ्यावं लागेल आपल्याला 40 पर्यंत घ्यावं लागेल मग कितीचा 3चा तर नाही जमत का जमत नाही ती संख्या कोणती ते ह्याच संख्येपेक्षा कोणते बिग होते आपल्याला कोणती पाहिजे स्मॉल पाहिजे त्याच्यापेक्षा। मग आपण या ठिकाणी ते किती 3चा डिवायडेडचा भाग बसला आणि ते किती 3 नाही 2चा बसेल आणि 170 या ठिकाणी काय करून घ्यायचं इथं सबट्रॅक्शन करून घ्यायचं इथं 2 इथं 0 4 आता कितीचा बसेल 3 1 8 0 4 10 - 8 2 1 - 1 0 0 4चा भाग 240 0 0 0 यांचा भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर किती आलं 234 तर या उत्तरामध्ये सगळीकडे ते आहे आणि हे काय त्याचं उत्तर वेगळं आहे। ओके असं आपल्या लक्षात येईल की इथे विचारले ह्याच्यासारखं कोणी नाही कोण नाही आहे आपला फर्स्ट। आता इथे जरी का आता कालच करत बघा व्हॉट इज द रिमाइंडर वेन 5880 इज डिवायडेड बाय 48 आपल्याला काढायचं काय रिमाइंडर म्हणजेच काय बाकी तर मग 48 ने डिवायडेड करायचं कोणाला करायचं 5880 ला त्यालाच इंग्लिश मध्ये आपण 5880 कितीने डिवायडेड करायचा 48 न म्हणजे 48 ने त्याचा भागाकार करायचा। पण आपण बघला 48 × 48 म्हणजे 48 1 48 इथे लिहून ठेवलं आपण साईडला टेबल त्यानंतर आपण ते 48 चा टेबल किती पर्यंत म्हणला 2 पर्यंत तर त्यावेळेस तिथे किती झालं 96 आणि 3 पर्यंत म्हणल्यानंतर किती आलं 144 तर इकडे गुणाकार करून असं लिहून ठेवायची मोठी संख्या असताना आला का लक्षात। आता पुढं महत्वाचं काय आता इथं 58 आहे मग आपल्याला इथं तिघामध्ये बघितलं तर 58 पेक्षा तिथं स्मॉल संख्या पण आहे 48 म्हणजे 1 चा भाग बसला 1 त्या ठिकाणी तर आपण वजाबाकी करून घेतलो 48 लिहून 8 - 8 0 5 - 4 1 वरचे आपण काय आणलो खाली आणलो ऍटिलिस्ट तसंच घेतलं आपण इथे किती झालं 108 आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला 3चा जर भाग डिवायडेड दिला आपण तर 144 वाले पण आपल्याला ती बिग संख्या होते आपल्याला तिच्यावर स्मॉल संख्या कारण इथं 108 आहे तर 108 पेक्षा तिथं छोटी संख्या कोण आहे जवळची तर कोण आहे तिथं नियर बाय कोण आहे 96 इथं 96 लिहिलं आपण 8 - 6 किती आलं इथं 2 10 - 9 1 हे 0 आपण इथं आणले आपण इथं हे 0 आणले आता किती झाले इथं 120 पुन्हा तिथं बघा आपल्याला गेल्यानंतर 3 नंबरचं जर डिवायडेड घालायला बघलं तर 144 आहे म्हणून आपल्याला पुन्हा अजून कितीचा भाग बसेल 2चाच भाग बसेल म्हणून आपण तिथं 96 लिहिलो 0 मधून 6 जात नाही म्हणून 10 - 6
4, इथं राहिले 1, इथले 1 1 11, 11 मायनस 9, रिमेंबर किती राहिले तिथं 2, तर टोटल रिमेंबर किती राहिले तिथं 22. मग इथं आपल्याला गणितात विचारलंच होतं ते काय बाकी राहील, तर बाकी किती आहे 24. आता बघा तुम्हाला एक गुणाकार करताना सांगितले आहे, ज्यावेळेस आपल्याला इथं युनिट प्लेसला किंवा एकच स्थानी 0 असेल तर थोडा वेळ काय करा, विचार करू नका. मी शॉर्टकट सांगणार. आता 5चा टेबल 5 पर्यंत म्हणल्यानंतर 25 चे 5 घेतल्या, कॅरी किती घेतल्या आपण 2 घेतल्या. 5चा टेबल 4 म्हणल्यानंतर 20 येते आणि किती प्लस झालं ते 22 ला 2, कॅरी किती आली तर 2. आणि पुन्हा 5चा टेबल आपण 2 पर्यंत म्हणल्यानंतर किती झालं 10 प्लस 2 12. मग आपल्या ह्याच्याकडे येतात, याच्या आधी एक एक्स्ट्राचा प्लस द्या, गुणाकार द्या, 0 द्या, पण तिथं काय द्या. त्याच्यानंतर किती संख्या आहेत 1 2 3, 0 सगळ्याला भाग घेतल्यानंतर काय होते 0. 0 कोणाला पण डिवायडेड करा, उत्तर काय ते 0. 3 ला 3. आता पुन्हा मला हे किती एकाला सोडलं होतं म्हणून 1 सोडल्या, आता दुसरं सोडलं तेव्हा हे 2 सोडल्या. आपण आले आता कोणाकडे तिसऱ्याकडे. तुम्हाला एक माहिती आहे, एकनं कोणाला पण भाग घातल्यानंतर किंवा गुणाकार केल्यानंतर सगळ्यांना आपल्याला गुणाकार करावा, तर एकनं याला गुणाकार केल्यानंतर काय ते संख्या येते. त्यानंतर याची काय करायचं आपल्याला बेरीज करायची. 5 ला 5, 2 7 5 2. मग त्यानंतर आपण ह्या दोघांचा गुणाकार या ठिकाणी आपण लिहून घेऊ आणि प्लस किती करायचे आपल्याला 75. त्याच्या या ठिकाणी आपण इथं काय करू 75 टाकून देऊ. 5 5 10, अच्छा 1 7 8 9 10. हा आपण इथं शून्य द्यायचा राहून गेलं होतं, आपल्याला इथं द्यावा लागेल. तर आपण काय देऊया 0 देऊ. हे 0 राहून दिलं होतं, आपण परीक्षेत नाही जायचंच ठेवून दिसेल माझ्यासाठी. तसं करू ना. 5 12 कॅरी 1 3 7 5 2, काय आलं याचं उत्तर 2 5 7 3 2 5. ओके. बघा आपल्याला 7 नंबरचं बघायचं आहे. इन अन एक्झाम्पल ऑन डिव्हिजन द डिवायझर वॉज 27 and quotient 44 and the remainder 19. What was the डिवायडेंट आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे काढायचं आहे. मराठीमध्ये डिवायडेंट आणि सूत्र आहे, सूत्रात लिहून ठेवायचं अगोदर. त्या आपल्याला भाज्यक म्हणतो, डिवायझरला काय म्हणतो इथं सॉरी डिवायडेंटला काय म्हणाले आपण भाज्य, डिवायझरला काय म्हणाले आपण भाज्य, मधल्याला त्याला गुणाकार म्हणतात, इथे इंटू म्हणतात, क्वोशंट म्हणजेच भागाकार, प्लस रिमाइंडर म्हणजेच काय बाकी. तर किमती आपल्याला वर दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये इथं ठेवून द्यायचं आणि या दोघांच्या या ठिकाणी काय करायचं गुणाकार करायचं. गुणाकार केल्यानंतर ते किती झाले 1188. त्यामध्ये किती प्लस करायचं बाकी प्लस करायचं म्हणजेच काय रिमाइंडर प्लस करायचं. केल्यानंतर आपल्याला किती आलं 1207 त्याचं उत्तर आहे. मराठीतून म्हणलं तर भाज्य आहे आणि इंग्लिशमध्ये केलं तर डिवायडेड आहे. अशा प्रकारचं उत्तर आहे. बघा या ठिकाणी 7 ला 190 ला जर आपण डिवायडेड केला किंवा भागला तर आपल्याला उत्तर किती आले 17. त्यालाच आपण 17 म्हणतो. आता त्या ठिकाणी काय केलेले आपल्याला गणित 11900. जसे की इथली संख्या जशी तसंच आहे, फक्त 2 एक्स्ट्रा काय लिहिता 0 आहे आणि तिथं डिवायडेड मध्ये काय घेतलं आपण 17. तर या ठिकाणी बघा ह्याचा अर्थ इथं 7 असल्याने याचा भागाकार केल्या उत्तर किती आले 17. यावेळेस आपण या 17ला ह्या संख्येला भागल्यानंतर उत्तर किती येईल तर 7च येईल. हे आलटून पलटून येते, आपण लहानपणापासून शिकत आहोत. कळलं. इथे एक 0 आहे आणि इथे एक 0 आहे, ते काय होतील 0 कटतील आणि उत्तर काय डायरेक्टली इथं 0 लिहिलं म्हणजे डायरेक्ट उत्तर किती झालं आता 17 शेवटी. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं होतं 1000
इथलं वाचायचं तुम्ही 11,900 आहे. इथे एक शून्य आहे, इथले एक शून्य कटलं. मग आता तिथं राहिले किती 1190. 17 ने ह्याला डिवायडेड केलं म्हणजे 70चा टेबल जर म्हणलं आपण म्हणल्यानंतर आपण 7 पर्यंत म्हणल्यानंतर किती येते 119 येते. म्हणून ते आपण 7 लिहिले 7 पर्यंत येते म्हणून राहिलेले शून्य आपल्या इथे दिले. म्हणजे याचं उत्तर किती येतं 70. तर इथं वेळ लागत असेल तुम्हाला